मुंबईकरांचा प्रवास सुसाट. कोस्टल रोड प्रवाशांसाठी आता आजपासून खुला होणार आहे. मुंबईतील कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात आता गाठता येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते काल कोस्टल रोडचं लोकार्पण करण्यात आलंय. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात आता गाठता येणार आहे. त्यामुळे आता वेळेची बचत होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखीन सुसाट होणार आहे. मुंबईतील कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेनं त्या ठिकाणी सुरू होणार आहे. दृश्य आपण पाहतोय. आजपासून कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे आणि यामुळे आता वांद्रे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास केवळ 15 मिनिटात करता येणार. या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडलेत. शिल्पा, मुंबईतील कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. खरं तर अतिशय महत्त्वाचा आणि वेळ वाचवणारा वांद्रे टू मरीन ड्राईव्ह असा प्रकारचा हा प्रवास अवघ्या आता 15 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. काय या कोस्टल रोड संदर्भातच्या सविस्तर अपडेट्स? कारण आपण जर पाहिलं तर कोस्टल रोडचा हा 14,000 कोटी रुपयांचा प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेमध्ये टप्प्याटप्प्याने येत होता आणि आता हा संपूर्ण कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत आलेला आहे. कोस्टल रोडचा हा प्रवास पूर्ण क्षमतेने प्रवाशांना नागरिकांना अनुभवता येणार आहे. मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान सुसाट पाहायला मिळत आहे. मुंबई शहरामध्ये जी वाहतूक कोंडी होत होती त्या वाहतूक कोंडीतून आता मुंबईकरांची सुटका होताना पाहायला मिळते. मी सध्या याच कोस्टल रोडवर उभी आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हा वांद्रे वरळी सी लिंक जोडणारा उत्तर वाहिनी पुलाचं काम पूर्ण झालं. काल याच पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि आज हा कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या प्रवाशांच्या सेवेत आलेला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय अनेक प्रवासी असतील, नागरिक असतील, या रोडने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान, सुसाट आणि 15 मिनिटाचा हा प्रवास पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे दोन्ही पुलांचं काम पूर्ण झाल्यामुळे कोस्टल रोड वांद्रे वरळी सी लिंक मार्ग वरळीकडील दोन्ही टोक आता थेट जोडले गेलेले आहे. परिणामी श्यामलदास गांधी मार्ग आणि वांद्रे असा उत्तर दिशेने, वांद्रे ते श्यामलदास मार्ग असा दक्षिण दिशेने म्हणजे दुतर्फा हा प्रवास करणं आता शक्य झालेलं आहे. उत्तर आणि दक्षिण ही दोन्ही टोके आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण क्षमतेने हा मार्ग नागरिकांच्या प्रवाशांच्या सेवेत आलेला आहे. पालिकेने जो हा प्रकल्प हाती घेतला होता टप्प्याटप्प्याने हा रोड नागरिकांच्या सेवेत आला. 94% काम पूर्ण झालेलं आहे आणि अगदी किरकोळ काम राहिलेलं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे आपण जर आजूबाजूला पाहिलं या कोस्टल रोडच्या तर किरकोळ कामे राहिलेली आहेत आणि ही कामे देखील पूर्ण होऊन आता आपल्याला हा कोस्टल रोड हिरवळीने देखील बहरलेला पाहायला मिळेल काही महिन्यांमध्येच. कारण मुंबई महापालिकेने हा जो प्रकल्प हाती घेतला तो पूर्ण क्षमतेने आता नागरिकांच्या प्रवाशांच्या सेवेत आलाय आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या कोस्टल रोडच्या आजूबाजूला जो विभाग उरलेला आहे, परिसर उरलेला आहे, जी जागा उरलेली आहे त्या जागेवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध करून देणार आहेत किंवा जे गार्डन असेल किंवा ह्या कोस्टल रोडने प्रवास करत असताना स्वच्छतागृह असतील, अग्निशमनाची 2 केंद्र या कोस्टल रोडच्या बाजूला उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने जो हा प्रकल्प हाती घेतला होता तो आता मुंबईकरांच्या सेवेत आलेला पाहायला मिळतोय. आजपासून खऱ्या अर्थाने या पूर्ण प्रकल्प जो प्रोजेक्ट आहे तो नागरिकांना अनुभवता येतोय. वेगवान सुसाट प्रवास करताना आपल्याला अनेक नागरिक पाहायला मिळतात. प्रत्येक रोडने ह्या कार जाताना पाहायला मिळतात आणि जो हा रोड आहे त्याच्या आजूबाजूला जी जागा उरलेली आहे ती देखील हिरवळीने बहरणार आहे. त्यामुळे आजपासून हा वेगवान सुसाट प्रवास पाहायला मिळतोय. उत्तर आणि दक्षिण अशी दोन्ही टोके आता पाहायला मिळतात. आपल्याला जर नरिमन पॉइंटने इकडे वांद्रेकडे यायचं असेल तर अगदी 15 मिनिटांमध्ये आणि वांद्रेकडून नरिमन पॉइंटकडे अगदी असा हा 15 मिनिटाचा प्रवास आहे. वरळी सी लिंक मार्ग आता प्रवाशांसाठी खुला झाल्यामुळे संपूर्ण मुंबईचा आजूबाजूचा जो परिसर आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. खास करून कारण आता हा प्रवास अगदी 1-1.5 तास नागरिकांना वाहतूक कोंडीत काढावा लागत होता. मात्र आता वाहतूक कोंडीतून सुटका होऊन 15 मिनिटात आपल्याला हवं त्या ठिकाणी पोहोचता येणार आहे आणि सुसाट, वेगवान खऱ्या अर्थाने हा प्रवास अनेक नागरिक प्रवासी अनुभवताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय अगदी सकाळची वेळ आहे तरी देखील या रोडने वरळी सी लिंकने आपण पाहतोय प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक ज्या कार येत आहेत त्या वेगवान आणि सुसाट येत आहेत. म्हणजे जो मुंबईमध्ये जो वाहतूक कोंडी होत होती त्या वाहतूक कोंडी आता आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण जो हा कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत आलाय त्यामुळे कुठेतरी आता वाहतूक कोंडी कमी होईल आणि हा कोस्टल रोडच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील हिरवळीने बहरलेला पाहायला मिळणार आहे. कारण त्यामुळे आता हा कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने मुंबईकरांच्या सेवेत आलेला पाहायला मिळतोय. करण
नक्कीच शिल्पा, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. दरम्यान हा कोस्टल रोड नेमका कसा आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईत मरीन ड्राईव्ह ते दहिसर पर्यंत सिग्नल फ्री प्रवास. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर 12 ते 15 मिनिटात. 10.58 किलोमीटर मार्गाच्या दोन्ही मार्गिका खुल्या. सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येणार प्रवास. नरिमन पॉइंट ते वरळी, प्रभादेवी, लोअर परेल, लोटस जंक्शन या 3 आंतरमार्गिका खुल्या. कोस्टल रोड प्रकल्पासाठी एकूण 13,000 कोटींचा खर्च. 11 मार्च 2024 रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह 11.29 किलोमीटरचा मार्ग खुला. 10 जून 2024 रोजी मरीन ड्राईव्ह ते हाजी अली ते लोटस जंक्शन हा 6.25 किलोमीटरचा मार्ग खुला. 11 जुलै 2024 रोजी अब्दुल गफार खान रोड ते हाजी अली ते बांद्रा सिलिंग 3.5 किलोमीटरचा मार्ग सुरू. 13 सप्टेंबर 2024 रोजी वांद्रे ते मरीन ड्राईव्ह हा मार्ग सुरू. 26 जानेवारी 2025 रोजी 827 मीटर पुलाचं लोकार्पण. पुलाची समुद्रावर लांबी 699 मीटर.